महाविकास आघाडीच्या जागा वाटप बैठकीआधी आता काँग्रेसच्या कोर कमिटीची बैठक सुरू झाल्याचं समजतंय। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी चेन्नीथला सोबतच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील हे महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत। महाविकास आघाडीतल्या जागा वाटपाच्या चर्चेदरम्यान काँग्रेसची जी काही भूमिका आहे, सोबतच काँग्रेस आणि ठाकरे गटात असणाऱ्या काही जागांबाबतचा जो काही संभ्रम आहे त्याबद्दल या कोर कमिटीमध्ये चर्चा केली जाणार असल्याचं समजतंय। काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे महत्त्वाचे सगळे नेते या कोर कमिटीच्या बैठकीसाठी उपस्थित आहेत। राजू सोनवणे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। राजू, काँग्रेसच्या या कोर कमिटी बैठकी संदर्भातली नेमकी काय माहिती? अजिंक्य, पाहतो आपण महाविकास आघाडीची आज पुन्हा सायंकाळी बैठक आहे। यामध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा होणार आहे। खरं तर आपण पाहतोय परवा सुद्धा बैठक झालेली होती आणि त्यानंतर आज बैठक आहे, त्यामुळे साहजिकच आहे की काँग्रेसची भूमिका काय असली पाहिजे, किती जागांवरती तडजोड करायची, कुठल्या जागांवरती तडजोड करायची, कुठल्या जागा लावून धरायच्या, या संदर्भातली जी आहे ती चर्चा करण्यासाठी एका खासगी ठिकाणी काँग्रेस नेत्यांची बैठक झालेली आपल्याला पाहायला मिळते। याला नाना पटोले, सतेज पाटील, त्याचप्रमाणे बाळासाहेब थोरात आणि प्रभारी उपस्थित असल्याला पाहायला मिळते। खरं तर ही बैठक महत्त्वाची आहे, कारण आज संध्याकाळी पुन्हा महाविकास आघाडीची बैठक आहे। या बैठकीमध्ये जागा वाटपासंदर्भात आहे जवळपास चर्चा होणार आहे, कारण 20 ते 25 जागांवरती जो आहे तो अद्यापपर्यंत तोडगा निघालेला नाही। महाविकास आघाडीतील ह्या 20 ते 25 जागा ज्या आहेत त्या कळीचा मुद्दा ठरलेला आहे, त्यामुळे कुठल्या जागांवरती दावा लावून धरायचा की कुठल्या जागेवर सोडून द्यायची या संदर्भातली ही चर्चा झाल्याचं पाहायला मिळते। त्यानंतर पुन्हा एकदा टिळक भवनला बैठक होईल आणि यामध्ये नांदेडचे जे काही आज पक्षप्रवेश आहे त्यामध्ये नांदेडचा उमेदवार कोण हे सुद्धा ठरवलं जाणार आहे। ठीक आहे राजू, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।